बॅक टू डिव्हाइन टायरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅप्रिकॉन म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो जे पण इथे कॅप्रिकॉन झोडिएक साईनवाले असतील तर त्यांच्यासाठी ही लव्ह रीडिंग असणार आहे. तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय पर्टिक्युलर प्रॉब्लेम चालू असतील रिलेशनशिपला घेऊन तर तुम्हाला या व्हिडिओ थ्रू काही ना काही गायडन्स नक्की भेटेल. आणि तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर या व्हिडिओशी कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एनर्जी या व्हिडिओशी कनेक्ट करा. जे काही पण प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये चालले आहेत तुम्ही एंजल्सकडे गायडन्स मागावे. तुम्ही ज्या पण सिच्युएशनमधून चालल्या त्यासाठी गायडन्स देण्यासाठी. सगळ्यात आधी मी ते एक गोष्ट बघू शकते की तुम्ही खूप जास्त बर्डन घेऊन स्वतःवरती चालत आहात. सो हे एवढं बर्डन घेऊन चालण्याची काहीच गरज नाही आहे. कारण की मला इथे हे पण दिसतं की तुम्ही एकटेच तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त ओव्हरथिंकिंग करत आहात. मला माहीत नाही नक्की तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय झालेलं आहे किंवा काय प्रॉब्लेम्स चाललेले आहेत. मला एक दिसत आहे की तुम्हाला असं पर्सनली फील होतं की तुमचा जो पार्टनर आहे तो तुमच्यासमोर काहीतरी वेगळं रिॲक्ट करतो आणि तुमच्या पाठून काहीतरी वेगळे व्यक्ती आहे. सो काही गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही आहात आणि त्यामुळे ना तुम्हाला खूप डिसअपॉइंटमेंट फील होते, खूप जास्त बर्डन फील होत आहे. या एका चुकीमुळे ना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहात. कारण की तुमच्यासाठी सगळ्यात डिसअपॉइंटिंग गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्यासमोर ज्या पण गोष्टी आल्या आहेत ना ते तुम्हाला रिअलाईज होत नाही आहेत. पण मला तुम्हाला ह्याच गोष्टी सांगायच्या आहेत की नेहमी ना म्हणजे आपण बोलतो ट्रूथ इज बिटर, तर सत्य हे नेहमी कडूच असतं. त्यामुळे इट्स बेटर की आत्ता ॲक्सेप्ट कराल ना तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही आहे. लाईफ हे कुठे अडकून राहण्यासाठी नाही आहे. जेवढं तुम्ही गोष्टींना ॲक्सेप्ट करत जाल ना लाईफमध्ये तेवढी लाईफ तुमच्यासाठी इझी राहील. पण जर तुम्ही तोच बर्डन लाईफटाईम घेऊन चालाल तर तुमच्यासाठी लाईफ तितकीच टफ होईल. दुसरी गोष्ट मी इथे हे बघत आहे की जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये फायनान्शियली काही प्रॉब्लेम्स येत होते ना तर आता ते सॉल्व्ह होणार आहेत. कारण की मला इथे दिसत आहे तुमच्या दोघांमध्ये तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये काहीतरी डिस्कशन झालेलं आहे फायनान्शियल गोष्टींवरती आणि तुम्ही एकमेकांना फायनान्शियली सपोर्ट करण्यासाठी उभे आहात. म्हणजे जरी एक टाईमला तुमच्या पार्टनरकडून कमी एफर्ट्स पडत असतील फायनान्शियल गोष्टींमध्ये तर तुम्ही त्या गोष्टींना हँडल करताय किंवा तुमच्या साईडून काही गोष्टी कमी पडत असतील तर तुमचा पार्टनर हँडल करणार आहे. अशी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने तुम्ही कोणतं तरी डिसिजन घेतलेलं आहे, फायनान्शियल डिसिजन घेतलेलं आहे. आणि चांगली गोष्ट जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत लाईफटाईम विचार करत आहात तर फायनान्शियल गोष्टींचा प्लॅनिंग ही नेहमी असली पाहिजे आणि इथे मला ती प्लॅनिंग खूप जास्त स्ट्रॉंगली दिसत आहे. आणि एंजल तुम्हाला या गोष्टीसाठी सुद्धा सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही आत्ता रिसेंटली जर फायनान्शियल स्ट्रगल्स करत असाल तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या टाईममध्ये मला खूप जास्त ग्रोथ दिसत आहे तुमच्या फायनान्शियल गोष्टींमध्ये. सो तुमचे जे पण फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर होऊन जातील आपोआप. तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर मी एक गोष्ट इथे नोटीस करते की तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला असं कधी पॉझिटिव्हिटी फील होत नाही आहे. म्हणजे मुलांचे पण एक्सपेक्टेशन्स असतात, मुलींचे पण एक्सपेक्टेशन्स असतात. कधी आपल्या पार्टनरला समजत नाही की आपल्याला कोणत्या गोष्टी हव्या असतात किंवा आपण काय एक्सपेक्ट करतो समोरच्या व्यक्तीकडून. आता समोरच्या व्यक्तीला समजायला समोरचा व्यक्ती देव तर नाही आहे. सो जर तुमच्या पार्टनरकडून कोणती गोष्ट एक्सपेक्ट करत असाल ना तर तुम्ही स्वतःहून बोला. त्या व्यक्तीला समजलं तर पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्यात लाईफमध्ये, कोणत्या गोष्टी नाही पाहिजेत. आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही बघायला गेला तर खूप कमी लोक आहेत ज्यांना न सांगता गोष्टी समजत असतील. आत्ताच्या जनरेशनमध्ये लोक हेच बोलून मोकळे होतात की तू तर मला सांगितलेलंच नाही आहेस, तू मला एक्सप्लेनच नाही केलंस, मग एक्सप्लेन करायचं होतं, समजत नाही आहे तर. सो मी इथे हे सांगेन की कन्व्हर्सेशन करा. जे पण एक्सपेक्टेशन्स आहेत ना तुमचे ते क्लिअर करा. एक्सपेक्टेशन्सनी खूप गोष्टी बदलतील. तुम्ही तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवा.
जे काय तुम्ही तुमच्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करता ना ते समोरच्या व्यक्तीशी डिस्कस करा. आणि तुम्ही कन्व्हर्सेशन तुमच्यामध्ये व्यवस्थित होत नाही आहे ना, त्यामुळे तुमचं रिलेशनशिप जे आहे ना त्यात जितकं पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे, पॉझिटिव्ह आउटकम यायला पाहिजे ना, त्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ना स्टक झालेलं आहे. तर तुम्ही स्वतःच्या एनर्जीजला स्टक करून घेऊ नका. कन्व्हर्सेशन करून जर तुम्ही सांगताय, जर सांगून पण समोरचा व्यक्ती करत नाही आहे तर ती गोष्ट वेगळी आहे. पण कम्युनिकेट करून तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदा क्लिअर करा आणि मग डिसिजन घ्या. असं सडनली कोणताही डिसिजन घेऊ नका. ती गोष्ट मी इथे सांगेन, एक तर तुम्हाला बर्डन घ्यायचं नाही आहे कुठल्याच गोष्टींचं. ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या एक्सेप्ट करायच्या आहेत आणि फ्युचरमध्ये पुढे चालत राहायचं आहे. होल्ड ऑन कराल तर खूप टफ जाईल तुमच्यासाठी. आणि फायनान्शियल ग्रोथ येताना दिसते आणि क्लिअर कम्युनिकेशन करायची खूप गरज आहे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत. या 3 गोष्टी तुम्ही चेंज करा लाईफमध्ये, खूप चेंजेस येतील. एंजल सपोर्ट तुम्हाला नेहमी करत आलेत आणि करत राहतील. जसं या 3 गोष्टींकडे लक्ष